पुढची मोठी बातमी, त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरेंना भेटणार असल्याचं कळतंय। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत। हिंदी भाषा अनिवार्य करू नये अशी मनसेची मागणी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे राज ठाकरे यांना भेटणार आहेत। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोघांची भेट होणार आहे। हिंदी भाषा अनिवार्य करू नये अशी मनसेची मागणी आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे राज ठाकरे यांना भेटणार असल्याचं कळतंय। हिंदी भाषा अनिवार्य करू नये अशी मनसेची मागणी होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट असणार आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी नरेंद्र जाधव हे भेट घेणार असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, नरेंद्र जाधव हे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? त्रिभाषा सूत्र लागू केलं जाऊ नये, तिसरी भाषा ही हिंदी भाषा कंपल्सरी केली जाऊ नये, अनिवार्य केली जाऊ नये अशी मनसेची भूमिका होती। आणि खरं तर याच मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष एकत्रित यायला सुरुवात झाली। त्यांनी 5 जुलैला एक मोठा मेळावा सुद्धा घेतला होता आणि तो खूप यशस्वी सुद्धा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्यानंतर राज्य सरकारनं एका समितीची स्थापना केली। नरेंद्र जाधव हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्या समितीचे हे अध्यक्ष आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी येत आहेत। समितीनं आतापर्यंत काय कामकाज केलं, समितीला आतापर्यंत काय निदर्शनास आलं आहे, या मुद्द्यांवर आज तिथं चर्चा होणार आहे। कारण आता आपण पाहतो की अनेक शाळांमधलं पहिलं सत्र म्हणजे अर्धवार्षिक परीक्षा जी असते ती जवळपास पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापर्यंत तरी या त्रिभाषा सूत्रांच्या संदर्भातला निर्णय होणं अपेक्षित आहे। आणि म्हणूनच आपण आता पाहतोय की आज नरेंद्र जाधव हे मनसे अध्यक्ष यांना भेटायला येत आहेत। त्यानंतर कळू शकेल की या मुद्द्यावर शासनाच्या या समितीने आतापर्यंत काय अभ्यास केलेला आहे, त्यांना आतापर्यंत काय लक्षात आलंय। प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।